की मला स्पेसिफिकली काही लिमिटपर्यंत एनर्जीज जाणवतात. ओके. ठीक आहे. तर मी तुम्हाला हॉरर स्टोरी सांगण्यापेक्षा मी स्वतः काही अनुभवलं आहे किंवा एखादी निगेटिव्ह एनर्जी जेव्हा आपल्यावरती हेवी होते तेव्हा ती एक्झॅक्टली तो पर्सन कोणत्या पोझिशनमधून जातो. ठीक आहे. सो ते मी तुम्हाला शेअर करते. मी बीपीटी क्वार्टर्समध्ये राहायला होतो आणि मला स्पष्ट असं जाणवलं की माझ्या बाजूने कोणतरी चालत गेलं म्हणून अगदी. त्याच्यानंतर आम्हाला कळलं की तिथे एक मी बदलापूरला जेव्हा राहायला होते तुला माहिती असेल सकाळी 7-7:30ची वेळ आणि त्या बंगल्याच्या बाहेर ना चालताना मला असं जाणवलं की पटकन काहीतरी सफेद असं देवी होती. लिटरली ती त्यांच्यावरून उडी मारून त्या साईडला निघून गेली. बापरे, 4 माणसांच्या वरून ती अशी म्हणजे अक्षरशः काही ज्या निगेटिव्ह एनर्जी आहेत त्यांना कसं अवॉइड करता येईल. आता अजून अशा काय रेमेडीज असतात का? नक्कीच आपले प्रेक्षक पण जे मॅमनी सांगितलेल्या रेमेडीज आहेत त्या वापरात आणाल आणि कमेंट करून सांगा मला की. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं भ्रमंती विथ तेजस या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आहे आपल्या पॉडकास्ट सिरीजचा एपिसोड नंबर 5 आणि आजचे आपले पॉडकास्टचे गेस्ट आहेत मिसेस दिशा सरवणकर. सो दिशा मॅम, मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की आपल्या प्रेक्षकांना तुम्ही तुमचा एक शॉर्ट इंट्रोडक्शन द्या आणि मग आपण पॉडकास्टला सुरुवात करू. नमस्कार, माझं नाव दिशा सरवणकर आहे. मी एका प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनीमध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून काम करते. आता सध्या राहायला मुंबईत आहे. तेजस मला एक काही वेळापूर्वी बोलला होता की हॉरर स्टोरीज वगैरे काही आपल्या शेअर करायच्या आहेत म्हणून. तर मी तुम्हाला हॉरर स्टोरी सांगण्यापेक्षा मी स्वतः काही अनुभवलं आहे किंवा एखादी निगेटिव्ह एनर्जी जेव्हा आपल्यावरती हेवी होते तेव्हा ती एक्झॅक्टली तो पर्सन कोणत्या पोझिशनमधून जातो. ठीक आहे. सो ते मी तुम्हाला शेअर करते. मी सो मॅम, तुमच्यासोबत बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत त्या तुम्ही आज माझ्यासोबत शेअर करणार आहात आणि माझ्या ऑडियन्स सोबत शेअर करणार आहात. नक्कीच. त्यापैकी तुम्ही तुमची कोणती गोष्ट पहिली शेअर करायला तुम्हाला आवडेल आपल्या ऑडियन्स सोबत? मी स्टेप बाय स्टेप शेअर करते तुम्हाला. काय झालं, आम्ही बीपीटी क्वार्टर्समध्ये राहायला होतो. लग्नाच्या आधीची गोष्ट आहे ही. तेव्हा बीपीटी क्वार्टर्समध्ये राहायला होते तेव्हा एक 1 रूम किचन आमचा होता आणि मला सवय अशी होती की जी पण काही माझी कामं असायची की रात्री सगळं आटपून झाल्यानंतर अगदी शांतपणे सगळी झोपल्यावरती वगैरे मी बऱ्यापैकी करायची. म्हणजे मी अक्षरशः अभ्यास पण माझा रात्रीचाच करायची नेहमी. सो 1 रूम किचन असल्यामुळे मी किचनमध्ये वाफ घ्यायला बसलेली, वाफ्याचं भांडं वगैरे असं घेऊन. आणि तुम्ही नोटीस केलं असेल की आपण असं चादर वगैरे घेऊन अशी वाफ घेतो. सो त्या टायमिंगला काय झालं की मी वाफ घेत होती आणि मला स्पष्ट असं जाणवलं की माझ्या बाजूने कोणतरी चालत गेलं म्हणून अगदी. की अगदी त्याच्या पायांचा आवाज म्हणतो की असा धनधन असा मोठ्याने नाही पण एक नॉर्मल असा चाहूल झाली मला की माझ्या बाजूने कोणतरी झालं. मला वाटलं माझे बाबा गेले असतील. सो मी आपलं ते सगळं केलं, माझं आवरलं सगळं, वाफ वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर पाणी ओतून टाकलं, चेहरा वगैरे फ्रेश केला आणि म्हटलं आता जाऊन झोपायचं. मग त्यामध्ये मी विचार केला की जर माझे बाबा वॉशरूममध्ये गेले तर लाईट कशी नाही चालू आहे. राईट. ठीक आहे. आणि म्हणून म्हटलं की आता ते येतील, किचनची लाईट वगैरे मी बंद करते आणि बाहेर जाऊन मी बघते तर ऑलरेडी माझे आई बाबा माझा भाऊ ऑलरेडी झोपलेले होते तिथे. ठीक आहे. सो मी पुन्हा एक असा विचार केला की म्हटलं अरे मग हे जे झालं ते काय. बरोबर. नक्की. आणि नंतर मग काही दिवसानंतर आम्हाला असं कळलं की बऱ्यापैकी नंतर, कारण आपल्या आजूबाजूला जरी काही माणसं राहत असतील आणि तुम्ही त्या खोलीत राहताय स्पेसिफिकली तर ते तुम्हाला येऊन कधी सांगणार नाही की तेजस हे असं असं आहे किंवा तुम्ही राहू नका किंवा असं काही. आणि त्याच्यानंतर आम्हाला कळलं की तिथे एक छोटं बाळ, वाईट गोष्ट आहे ती बाथरूममध्ये पाण्याची बादली होती आणि त्या बादलीमध्ये दुपारची त्याची आई झोपलेली असताना ते खेळत खेळत गेलं आणि भरलेल्या बादलीमध्ये हे झालं, मीन्स उपडी झालं किंवा आपण त्याला म्हणू शकतो पूर्ण असं उलटं गेलं. आणि जेव्हा त्या आईला जाग आली तोपर्यंत पूर्ण त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊन गुदमारलं ते तिथे गेलं होतं. पण गव्हर्नमेंट क्वार्टर्स असल्यामुळे तिथे त्या गोष्टीची तेवढी काही दखल घेतली नाही. पण त्या रात्री मला स्पष्ट जाणवलं की असं असं कोणतरी चालू गेलं पण कोणीही नव्हतं तिथे, कोणीही नव्हतं. ते बाळच असेल जे तिकडे, मे बी बाळ असेल किंवा अजून कुठची एनर्जीज असेल, नाही आपण असं स्पेसिफिकली सांगू शकत. पण जोपर्यंत माझे अनुभव आहेत तेजस
की मला स्पेसिफिकली काही लिमिटपर्यंत एनर्जीज जाणवतात. ओके. ठीक आहे. एनर्जीज जाणवतात असं म्हणण्यापेक्षा मी तुला अजून एक माझा अनुभव सांगेन, की मी बदलापूरला जेव्हा राहायला होते, तुला माहिती असेल मागचे 7 वर्ष मी बदलापूरला राहायला होते. बदलापूरला एका स्टेशनपासून काही स्पेसिफिक अंतरावरती आमचं घर होतं. तर तेव्हा तिथे एरिया कसा आहे माहिती आहे का, की मस्तपैकी असा गावासारखा शांत एरिया आहे. ओके. तिथे कॉम्प्लेक्स वगैरे आहेत, बऱ्यापैकी मोठे मोठे कॉम्प्लेक्स आहेत, आणि पण तिथे असे बंगले आहेत स्पेसिफिक काही अंतरावरती. ओके. छानपैकी सुनसान आहे आणि गावासारखं वातावरण. म्हणजे गावी तू बघितलं असेल की इथे जर रस्त्याला एक लाईट असेल तर पुढच्या साईडला एक लाईट असते. बरं. तुम्हाला एक चालत जावं लागतं की मागच्या लाईटीच्या उजेडापासून ते पुढची लाईट जेव्हा कधी येईल ओके. त्या अंतरावरती तुम्हाला असं चालत जावं लागतं. एकदा काय झालं की कॉम्प्लेक्समध्ये आम्ही असेच बसलेलो होतो, मी माझ्या मैत्रिणी वगैरे आम्ही बसलेलो होतो. सोसायटीमध्ये एक खाली असा गझेबो आहे, त्यामध्ये आम्ही बसलेलो. तर एका मैत्रिणीचा फोन आला मला. दॅट टाइम शी वॉज प्रेग्नंट. ओके, सेकंड टाइम. तर तिचं एक मूल होतं, ते म्हणतात ना की झोपलं होतं. ते ती मला म्हणाली की दिशा, माझं बाळ झोपलंय, मी त्याला ठेवून काही येऊ नाही शकत म्हणून. ठीक आहे. सो तू, मला ना वडापाव खायची इच्छा झाली. ओके. ते नाही का, सो मला घेऊन येतेस का जरा. तर मी म्हटलं ठीक आहे. बरोबर माझ्या एक मैत्रीण होती, तिला घेतलं मी आणि म्हटलं जाऊन आपण आणूया. सो आम्ही 7-7:30च्या दरम्यान तिथून निघालो आणि बघायला त्या साईडला गेलो की कुठेतरी काहीतरी म्हणजे बिकानेर किंवा आशापूर असं काहीतरी असेल तर तिथून आपण तिला घेऊन येऊया म्हणून. चालत चालत गेलो. तिथून असं काही अंतरावरती गेल्यावरती बंगले लागतातच थोड्या थोड्या गॅपने. सो तिथे आम्ही गेल्यानंतर एका बंगल्याच्या बाहेर, जो बंगला भरपूर वर्ष तिथे बंद आहे आणि आम्ही सतत तिथून जातो येतो, पण उगाच कोण कशाला चौकशा करतंय ना की का बंद आहे किंवा काय. मला काहीच माहिती नव्हतं की काय आहे. मग संध्याकाळी 7-7:30ची वेळ आणि त्या बंगल्याच्या बाहेर ना चालताना मला असं जाणवलं की पटकन काहीतरी सफेद असं चटकन निघून गेलं. ओके. पास झालं तिथून. तर मी त्या टायमिंगला दचकले. बरोबर. दचकल्यानंतर माझ्या मैत्रिणीला पण बोलली, अगं म्हटलं इथे सफेद सफेद काहीतरी हल्ल्यासारखं दिसलं मला. तर ती मला म्हणते, ताई लक्ष नको देऊस ग, चल म्हणून. ओके. तर आम्ही तिथून गेलो. तिथे आम्हाला काही भेटलं नाही. पुन्हा आम्ही त्याच रस्त्याने वापस आलो. दुसऱ्या रस्त्याला गेलो खालून, आणि तिथून येताना म्हणजे हार्डली 15 ते 20 मिनिटाचा गॅप झाला असेल त्या इन्सिडन्सला घडून. आणि तिथून मला माझी डोकं जड व्हायला लागलं. ओके. ठीक आहे. डोकं जड व्हायला लागलं आणि मैत्रीण बाजूने चालली आहे माझ्या, ती काय बोलते किंवा ती काय करते. समोरून रिक्षा येते, समोरून गाडी येते किंवा बस येते, काही येते, मला दिसतंय पण मला बाजूला व्हायला पाहिजे हे कळत नव्हतं मला. ओके. म्हणजे सगळं दिसतंय बट मी रिस्पॉन्स नाही करू शकत आहे. रिस्पॉन्स नाही करू शकत. राईट. सो एनर्जीचं कसं असतं माहिती आहे की ते जेव्हा तुमच्याकडून हेवी होतात, निगेटिव्ह एनर्जी स्पेसिफिकली, तुमचा आधी मेंदू कॅप्चर करतात ते. ओके. ठीक आहे. तुम्ही कधी एक गोष्ट जर बघितली असेल, ठीक आहे, तर तुम्ही बघितली असेल की एखादी अशी विचित्रपणा जर एखाद्या पर्सनने निगेटिव्ह एनर्जी हेवी झाल्यानंतर जर केलं, तर तो तुम्ही नंतर त्याला विचारलं की काय रे तू हे असं असं केलेलंस का, त्याला काहीच आठवत लक्षात नसतं. बरोबर. आपण मोस्टली हे मूवीज आणि हा, त्यात बघतो. पण हे खरं आहे. राईट. अच्छा. हा म्हणजे हे खरं आहे, जे मी स्वतः अनुभवलेलं आहे. ठीक आहे. मला पूर्णपणे म्हणजे पूर्ण मेंदूचा म्हणतात ना एकदम ताबा हरवल्यासारखं असं हे झालं की मला काही सुचत नव्हतं, मला काही रिस्पॉन्स करावा असा वाटत नव्हता, आणि पण मला कळत नव्हतं की मला नक्की काय होतंय ते. ठीक आहे. मला असं वाटलं की माझा बीपी लो होतोय, म्हणून मी आपण ORSचं एक पाकिट असतं, तुला माहिती असेल, राईट. जे फ्रुटी सारखं असतं, ते रेडीमेड मी घेतलं एक, ते पिलं, तरी काही फरक नाही. तिथून नंतर खाली मी डॉक्टरकडे गेली, आमची लेडीज डॉक्टर आहे माझी, तिथे गेली. तिच्याकडे जाऊन मी बीपी चेक केला. ती म्हणाली मला बीपी पण नॉर्मल आहे. ठीक आहे. तिथून घरी जायला एक अशी चढण लागते, म्हणजे तो गावच्यासारखाच एरिया आहे, सो असा स्लोप आहे कसा वरती जायला. तर आम्ही चालत आलो होतो. आता म्हटलं नाही, आपण ऑटो करून निघून जाऊया म्हणून तिला सांगितलं. सो आम्ही ऑटो केलं, गेलो, आणि थोड्या थोड्या वेळाने ना मला जास्तच असं वाटायला लागलं की नाही आता माझा कंट्रोल सुटतोय म्हणून, आणि अनकॉन्शियस एकदमच. आणि नंतर म्हटलं की नाही हे काहीतरी विचित्र होतंय आणि भयंकर होतंय माझ्याबरोबर. सो पूर्णपणे घाबरल्यासारखं मला एकदम झालं, आणि म्हटलं आता काहीतरी केलं पाहिजे. काय करायचं ते पण नाही काय कळत होतं. घरी गेले आणि मिठाच्या पाण्याने, गरम पाण्याने आंघोळ केली सगळ्यात पहिली, आणि त्याच्यानंतर देवाला बत्ती वगैरे लावली, त्याच तंद्रीत लावली मी बत्ती, आणि पूजेला बसली. माझ्याकडे एक पुस्तक आहे,
कुंजिका स्तोत्र म्हणून, ओके. तुला गुगलला पण भेटून जाईल ते. तर ते पुस्तक मी वाचलं, म्हणजे अगदी मी ते चांगलं 7 वेळा वाचलं. ओके. वाचल्यानंतर मला थोडं रिलॅक्स वाटलं, पूर्ण नाही वाचलं. सो थोडं रिलॅक्स वाटलं, थोडं बरं वाटलं, आणि त्याच्यानंतर मी माझी जी काही रेग्युलर कामं होती ती थोडी करायला लागली. पण पूर्णपणे धुंदी उतरलेली नव्हती माझी, मी त्याच तंद्रीमध्ये होती. मग मी झोपले, सकाळी उठले, आणि नंतर मी विचार केला की म्हटलं की शंकराच्या मंदिरात जाऊन बघूया म्हणून. शंकराच्या मंदिरात आता कुठच्या जायचं, आता मंदिरामध्ये पण तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला माहिती असतं की एक पॉझिटिव्ह एनर्जी असते तिथे, ठीक आहे. सो सहसा निगेटिव्ह एनर्जीज तिथे वर्क नाही, आणि शंकराच्या मंदिरात तर मुळीच वर्क करत नाहीत अशा एनर्जीज, ठीक आहे. ठाण्याला, माझं ऑफिस ठाण्याला आहे, ठाण्याला कोपिनेश्वर म्हणून मंदिर आहे. तर मी तुझ्या भ्रमंतीमध्ये एक ॲडिशन देते तुला, जर पॉसिबल असेल तर कधीतरी ठाण्याला कोपिनेश्वरच्या मंदिरात जा. एक अप्रॉक्सिमेटली 4.5 फुटाची ती पिंडी आहे. ओके. शंकराची 4.5 फुटाची 4.5 फुटाची एक ती पिंडी आहे. आणि त्याचा म्हणजे रुंदी जी आपण म्हणतो ती जरी अगदी 2 माणसांनी किंवा 3 माणसांनी जसे जसे पूर्ण हात पसरून जरी अशी मिठी मारायचा प्रयत्न केला तरी पण ती मोठी आहे, 2 माणसांपेक्षा पण जास्त, एवढी मोठी ती पिंडी आहे. सो मी तिथे गेले आणि डोकं टेकवलं म्हणजे लिटरली हे असं करून डोकं ठेवायला लागतं, कारण जो अशोक सुंदरीचा वाघ असतो तो त्याच्या पाठच्या साईड पूर्णपणे अशी. सो केलं मी, मला खूप रिलॅक्स वाटलं, खूप, ठीक आहे. आणि माझ्या रेग्युलर माझी कामं चालू झाली. हे सगळं दुसऱ्या दिवशी. ओके. म्हणजे जी माझी तंद्री होती किंवा काय ती तू म्हणायला गेलं की 99% तरी माझी उतरली. ओके. मी रेग्युलर झाली, माझी कामं करली. आणि याच्यामध्ये अजून एक असतं, तुम्ही जेवढा एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीला जास्त जेवढं लक्ष द्याल, बरोबर, सो तो लक्ष दिल्यानंतर तुमच्याकडे त्या गोष्टी अजून अट्रॅक्ट होतात किंवा त्या जास्त हे करतात. बरोबर, आपण जेवढं अटेन्शन देऊ तेव्हा एक्झॅक्टली, तर त्या गोष्टी तुमच्याकडे जास्त तेव्हा अट्रॅक्ट करतात किंवा तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात किंवा तुमच्याकडे जवळ त्या येतात, बरोबर. सो मी माझ्या रेग्युलर ह्याच्यामध्ये राहिली. 8-10 दिवसांनी झाले, मला पुन्हा सेम तसंच फील व्हायला लागलं, पुन्हा 8-10 दिवसानंतर, ठीक आहे. मग मी म्हटलं अरे हे असं का होतंय, मला वाटलं ती एनर्जी पूर्णपणे रिमूव्ह झाली किंवा निघून गेली, पण तसं काही झालेलं नव्हतं. 8 दिवसानंतर मला सेम फिलिंग येत होती की पुन्हा माइंड एकदम माझं डिस्टर्ब झालं, एकदम अनकॉन्शियसनेस वाटणं किंवा कशात लक्ष न लागणं. मी पुन्हा तेच केलं, पुन्हा, कारण माझ्याकडे दुसरा काही मार्गच नव्हता, काय करू. कुंजिका स्तोत्र वाचलं, पुन्हा मंदिरात गेले, पुन्हा पाया पडले, पुन्हा 8-10 दिवस मला फरक. हे माझं तेजस काही दिवस चालू होतं. शेवटी मी वैतागले त्या गोष्टीला आणि माझ्या आईला फोन केला. आता ह्या एजमध्ये आम्ही लेडीज आईला सांगणं म्हणजे कसं तरी वाटतं, पण माझ्याकडे काही इलाज नव्हता. मी आईला फोन केला आणि आईला सांगितलं की आई मला असं असं फील होतं आहे, मागच्या 2-2.5 महिने झाले. तर आई बोलली ठीक आहे, तू एक काम कर, तू इथे ये म्हणून, पण तू येशील राहायला ये म्हणून, 1-2 रात्री राहायला ये आणि त्याच्यानंतर मग जा तुझ्या घरी. तर म्हटलं ठीक आहे. मी फ्रायडे पकडून गेले जेणेकरून मला सॅटर्डे संडे राहता येईल आईकडे. सो मी जेव्हा आईच्या घरी गेले तेव्हा रात्री वडिलांनी जेवण वगैरे झाल्यानंतर मग माझी नजर काढली त्यांनी. सो त्याच्यानंतर मला रिलॅक्स वाटलं, पण मला मनामध्ये कुठेतरी एक धाकधूक होती की पुन्हा 8 दिवसानंतर झालं तर, कारण ते मागे झालेलं ना, म्हणून मग पुन्हा एक डोक्यामध्ये होतं की नाही होईल, पण टचवूड की अजूनपर्यंत ती गोष्ट तशी पुन्हा झाली नाही. आणि त्याच्या मागचं रिझन जे मला भरपूर दिवसानंतर कळलं, ठीक आहे, ते हे इतकं डेंजर होतं. ज्या बंगल्याच्या बाहेर मला ते जाणवलं, ठीक आहे, तर त्या बंगल्यामध्ये एक लेडीजने आत्महत्या केली होती आणि तिने जळून घेतलं होतं. अच्छा. हां. सो हे तेव्हा मला माहिती नव्हतं आणि नंतर आजूबाजूच्या लोकांकडून कळलं की तो प्रकार तिथे होतो म्हणून. ओके, म्हणजे असं लोकांना दिसलंय, लोकांना म्हणजे अनुभव येतात तिथे, आणि ते एवढं स्ट्रॉंग आहे असं लोक सांगतात की सहसा रिमूव्ह होत नाही. ओके. इतकं, पण देवाच्या कृपेने किंवा आपल्यामध्ये असणारे म्हणतात ना एनर्जीज असतात, प्रत्येकाकडे पॉझिटिव्ह एनर्जीज असतात, प्रत्येकाचा एक ऑरा असतो, बरोबर, ठीक आहे. सो ॲज पर दॅट ती एनर्जी त्या टायमिंगला देवाच्या कृपेने निघून गेली, सोडून गेली.
आजपर्यंत काही नाही. पण मला एवढं तेजस सांगायचं आहे की काही लोक बोलतात की आपल्या कोकणामध्ये अगदी स्पष्ट सांगायला गेलं की भूतं आहेत राईट. किंवा अंधश्रद्धा वगैरे नाही. तर तसं काही नाही आहे. समजलं की अंधश्रद्धा किंवा भूतं याच्यामध्ये काय असतं माहिती आहे, एनर्जीज ह्या प्रत्येक ठिकाणी वावरत असतात. एक पॉझिटिव्ह असते, निगेटिव्ह असते. एक्झाम्पल तुला मी देऊ की आता तुझ्या घरामध्ये लाईट चालू आहे, फॅन चालू आहे, AC चालू आहे, अजून काही काही वस्तू चालू आहेत, तुझा लॅपटॉप चालू आहे, जे पण काही आहे. मग तू त्या इलेक्ट्रिसिटीचा वापर करतोयस. बरोबर. सो तू म्हणू शकतोस किंवा आपण म्हणू शकतो की नाही की त्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत की चांगला वापर आहे. मग तुला काहीतरी सुचलं आणि तू डायरेक्ट बोर्डमध्ये बोट घातलंस, काय होईल? शॉक शॉक लागणार. लागणार. सो एनर्जीचं काम करतायत. राईट. ठीक आहे, त्या आपल्या वेळेने जात आहेत. आपण माणसं त्या गोष्टीचा कसा वापर करतो त्याच्यावर डिपेंड असतं तुमची पॉझिटिव्ह एनर्जी आणि त्यांची निगेटिव्ह एनर्जी. त्याचा रिझल्ट डिपेंड असतो की तुम्ही काय करताय. पॉझिटिव्ह एनर्जी मीन्स काय, ती कोणत्या पर्पज साठी युज होते त्याच्यानी एनर्जीज आपण तुम्ही बोलू कशा शकतो. वापरता. बरोबर. आता एक्झाम्पल तुला द्यायचं दिलं तर आपण देवाच्या समोर मंत्रोच्चार करतो किंवा आपण देवाच्या समोर पाया पडतो, आपण जप करतो, माळा जपतो, त्याचा कुठेतरी आपल्याला इफेक्ट होतो. बरोबर. तू लास्ट तुझ्या एपिसोडमध्ये पण एक सांगितलं होतंस, मी पाहिलेला तो, की त्याच्यामध्ये तू सांगितलंस की तुझं नांदगाव तिटा बरोबर. ते तळे माझ्या बाजार, गावची स्टोरी होती. तुझ्या गावची बरोबर. स्टोरी होती. अगदी बरोबर. नांदगाव तिटा ते तळे बाजार हा जो तुझा रूट होता, भयंकर एकदम हॉरिबल असा होता. हो. हां, सो त्यावेळी तू कुठे ना कुठे स्वामींना हाक मारत होतास, कुठे ना कुठे तुझ्या देवाला हाक मारत होतास. ठीक आहे, बरोबर. अगदी बरोबर. तुझ्या बरोबर त्या अदृश्यरित्या कुठली तरी एक पॉझिटिव्ह एनर्जी. तू हे पण सांगितलं होतंस की मी माझ्या आईला फोन केला होता. हो. आईने कुठेतरी एक तुझ्यासाठी पॉझिटिव्हिटी इथून पाठवलेली ना, की माझा लेक कसा काय होईना की घरी पोचला पाहिजे. बरोबर ना. ह्या एनर्जीज आपल्या वर्क करतात. मॅम, मला आठवत आहे की तुम्ही तुमच्या मैत्रिणींसोबत पण कोणत्या तरी ट्रिपला गेलेलात. ती एक स्टोरी होती. तर तुम्ही सांगत होते की ती जरा भयंकर स्टोरी आहे, मला सांगताना पण थोडं हे होईल. हे जरा जास्तच डेंजरस होतं. ॲक्च्युली मी कॉलेजला असताना काही माझ्या मैत्रिणी आणि आम्ही एका गावी गेलेलो. तर तिथे आम्ही वास्तव्याला होतो काही दिवस. मैत्रिणीचंच गाव होतं का ते? हो, त्यांचंच गाव होतं, ते मैत्रिणींचं गाव होतं. तिथे आम्ही त्यांच्या घरी गेलेलो. तर तिथे काही अंतरावरती एक घर होतं आणि तिथून आम्ही सगळेजण असे खेळायचो वगैरे. आमच्यापैकीच ती एक मुलगी होती, म्हणजे सेम समवयस्क म्हणतो ना आपण, सो तसं. आणि एकदा अचानक संध्याकाळी गावामध्ये थोडीशी त्यांच्या हे झालं की म्हणतात ना की काहीतरी घडलंय, काय घडलं संध्याकाळच्या वेळेला आम्हाला कोणाला काही माहिती नाही. नंतर मला कळतं की आमच्यापैकी खेळणाऱ्यांपैकी एक मुलगी, तिला काहीतरी त्रास व्हायला लागलाय किंवा काहीतरी म्हणतात ना की ते काहीतरी विचित्र हावभाव करते किंवा अजून काही गोष्टी करते ती, असं आम्हाला कळलं. तर म्हटलं नक्की काय प्रकार आहे हा. तर तिथे आम्ही विचारलं की काय झालं. त्याच्यापैकी माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं की दिशा, आपल्यापैकी जी, आता मी नाव नाही सांगत आहे ह्याच्यामध्ये पॉडकास्टमध्ये, ती जी होती तिला म्हणे दुपारी ती एका ठिकाणी गेलेली. सो त्या मुलीला तिथे कसला तरी एक आवाज आला मोठा. समुद्रकिनारी गेलेली आणि तिथे मोठा असा आवाज आला. त्याबरोबर तिने मागे वळून पाहिलं, पण तिच्याबरोबर जी दुसरी मुलगी होती तिला आवाज आलेला नाही. सो हिला आवाज आला, त्यामुळे तिने पाहिलं आणि दुपारची वेळ होती, ती ते विसरून पण गेली. ती संध्याकाळी घरी गेली आणि थोड्या वेळानंतर जशी संध्याकाळ व्हायला लागली तशी ती म्हणते आता मी चालली समुद्रावरती. अच्छा, संध्याकाळी बोलायला हां, लागली. समुद्रावरती. आई म्हणते आता का चाललीस तू संध्याकाळी, बरोबर. काय गरज आहे, तू दुपारी जाऊन आलीस, म्हणजे असं टाइम स्पेंड करायला मुंबईच्या मुली येतात. मला कारण त्यांना असं मोकळं असं बरोबर. भेटत नाही ना, कारण आपल्या इकडच्या चौपाट्या आणि आपल्या कोकणातले समुद्र ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक बरोबर. असतो. तर ती म्हणाली आत्ता सांगते. तर ती म्हणते की तू आत्ता का चाललीस म्हणून. तर नाही, मला जायचं आहे. अगं आज तर नको जाऊस, सकाळी जा, दिवसाची वगैरे जा, असं ती म्हणत होती. नाही, मला आत्ताच जायचंय. आणि आवाज वाढवायला सुरुवात केला की मला पाठवत का नाही आहेस, हे ते वगैरे. त्याबरोबर आईला तिच्या थोडासा डाऊट आला की ही अचानक असं का वागते वगैरे. सो ती जायला पूर्णपणे तिथे सुरुवात केली. तर तिने भावाला वगैरे बोलवलं, हे बघ हिचे काय संध्याकाळचा काय प्रकार चाललाय. हिचा जो आवाजाची पट्टी होती, एक लेवल होती,
ती वाढवत 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 अक्षरशः तांडव करतात ना, त्यातला प्रकार चालू झाला तिचा. बापरे. आणि त्याच्यानंतर ती भावाने थांबवलं तरी पण दरवाजा उघडून बाहेर जायचा प्रयत्न. त्याच्याबरोबर भावाने तिला पुश केलं, गप्पपणे बस. कारण घड्याळ वाजत चाललेले 7:30 पावणे आणि हिचा काही थैथयात थांबत नव्हता. बसली थोडा वेळ, पुन्हा म्हणते मला जायचंय, पुन्हा म्हणते जायचंय. मग त्याने काय केलं, त्याला थोडंसं विचित्र वाटलं, दरवाजा बंद केला बाहेरून आणि बाजूच्या 2 लोकांना बोलवून आणलं की बघा काय करते. नंतर मग भाऊ आणि ती दोघं माणसं ते पण समजायला लागलं, तरी पण ऐकायला तयार नाही. असं करता करता गोंगाट वाढायला लागला, गावातली माणसं अजून गोळा व्हायला लागली. पण तिने सांगितलं नाही का की का जायचंय तिला? नाही नाही नाही, ओके. ती काही सांगत नव्हती. मला जायचंय, फक्त एवढंच. मला जायचंय. का जायचं आहे ते नाही सांगत होते. आणि जायचंय जायचंय करायला लागली. घड्याळात वाजत गेले 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, पण हिचं काय जायचंय जायचंय थांबत नव्हतं. फायनली तिला बांधून घातलं. अच्छा, बांधून ठेवली. हा, बांधून ठेवलं. आणि तिचा मग तो अकराळ विक्राळ रूप तिचं ते सगळं म्हणतात ना, ते एकदम याच्यामध्ये आलं की ते तिचं चालू झालं. भरपूर काही प्रकार केले. म्हणजे कोकणामध्ये आपल्या देवांना सांगतात वगैरे, गाराणे घातलं किंवा देवाच्या पुढे बत्ती लावली किंवा काय काही काही केल्या. ते प्रकार शांत होत नव्हता. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले. ती अशी एक नॉर्मल असायची दिवसभर, ठीक आहे. पण जशी जशी संध्याकाळ होत यायची तशी तशी ती कोणाची मी चालले आता. असे 2-3 दिवस निघून गेले. आणि एकदा तिने असं केलं की लिटरली म्हणजे तो प्रकार तिचा वाढत वाढत गेला होता. आणि त्याच्यानंतर म्हणतात ना की गावातल्या लोकांना पण भीती वाटायला लागली की ही अचानकपणे एवढं भयंकर प्रकारे रिॲक्ट करायला लागली. आपल्या गावात जे गुरुजी वगैरे असतात त्यांना बोलवलं, त्यांनी त्यांच्या प्रकारे काही उपाय करायचा प्रयत्न केला, कशाला काही पत्ता नाही. आणि शेवटी अशी गावातल्या लोकांची लिटरली पाळी लागायला लागली की आता इथे रात्रभर, कारण दिवस रात्र तिच्याबरोबर कोण ना कोण थांबावं लागायचं. कारण ती 4 माणसांना पण ऐकायची नाही ना ती. आणि हे सगळे प्रकार तिचे चालूच होते. सो कोइन्सिडन्सली किंवा अजून तू काही म्हणू शकशील, आम्ही विचार केला की बिचारीची एवढी हालत चाललंय सगळं, आपण लांबून का होईना जरा मैत्रीण आहे ना बघितलं पाहिजे. कारण ती आमच्या ग्रुपपैकी नव्हती, पण गावेमध्ये आम्ही मिक्स झालेलो त्यामुळे थोडीशी ओळख झाली होती तिच्याबरोबर, खेळायला यायची. तर म्हटलं जाऊन बघूया. तर तेव्हा जो प्रकार बघितला ना आम्ही, इतका भयंकर होता ना की तिथे अशी 4 माणसं बसलेली होती. लिटरली ती त्यांच्यावरून उडी मारून त्या साईडला निघून गेली. बापरे, 4 माणसांच्या वरून ती अशी, म्हणजे अक्षरशः कोणाला खरं नाही वाटणार आहे, ती अशी जम्प करून तिथे जायची होती. टार्गेट फक्त एकच होतं की मला बाहेर जायचं आहे, मला समुद्रावर जायचं आहे. सगळे प्रकार होते. फायनली तिला एका पर्सनने सांगितलं की हिला अमुक अमुक दर्ग्यामध्ये घेऊन जा. आणि मग नंतर गाडी केली. तिला लिटरली बाजूला एक असा व्यवस्थित पर्सन आणि म्हणजे असे व्यवस्थित असे दणकट आपण जे म्हणतो असे हट्टे कट्टे एकदम असे पुरुष तिला गाडीमध्ये घातलं, घेऊन गेले आणि तिथे जाऊन मग ते उतरलं. विल्हेवाट लावली त्या गोष्टी, सगळ्या गोष्टीची. बापरे. पण ते आम्ही जे बघितलं ना, स्पेसिफिकली ती उडी मारून जायचं ते, आणि तिचा जो काही अवतार होता. कारण नॉर्मल एक मुलगी जेव्हा एक एजची असते स्पेसिफिकली, तिचा चेहरा कसा नेहमीचा आपण बघितला ना, आणि त्या आवेशातला तिचा चेहरा भयंकर होता. भयंकर म्हणजे भयंकर होतं ते सगळं. की आजही आम्हाला म्हणजे ती गोष्ट आठवली की असं वाटतं की नाही, म्हणजे मी देवाचे आभार मानेन की मला जे काही निगेटिव्ह एनर्जीज हेवी होत होत्या किंवा मी त्या स्टेपला जाऊ दिल्या नाही, असं पण आपण म्हणू शकतो. किंवा देवाच्या कृपेने त्या स्टेपला त्या तेवढ्या गेल्या नाहीत. पण ह्या जी लेवल होती ती भयंकर होती. ती आता मुलगी, एक मला प्रश्न होता जो प्रेक्षकांच्या मनात पण असेल, त्या मुलीचं पुढे काय झालं? ती मुलगी आज आहे, नाहीये, कसं काय? आता सध्या, कारण आम्ही स्पेसिफिकली त्या गावातलं काही माहिती नव्हतं. ओके. ती मैत्रिणीच्या गावातली होती ती मुलगी. ओके, ठीक आहे. त्यामुळे आम्हाला आता सध्याचं त्या मुलीविषयी काही माहिती नाही. नाही 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 डिस्कशन किंवा नाही. त्या पिकनिक मधला तो एक पार्ट होता की तेव्हा तो त्या टायमिंगला घडलेला, तो भयंकर अगदी मेमरीमध्ये अगदी बसला तो असा.
तर दिशा मॅम, तुमच्या स्टोरीज ॲक्च्युली खूप हॉरिफाईंग होत्या, स्पेशली ही जी ट्रिपवाली तुम्ही लास्टला सांगितलात ती स्टोरी. आणि तुम्ही जसं मी तुमच्या आधीच्या स्टोरीमध्ये तुम्ही सांगितलात की काही गोष्टी आपण अवॉइड कशा करू शकतो, काही ज्या निगेटिव्ह एनर्जी आहेत त्यांना कसं अवॉइड करता येईल. तर आता मी मोस्टली सिंगल सोलो राईड्सला वगैरे निघतो, तर असं कधी काय झालं तर आता आपल्याला तर माहिती नॉर्मल देवाकडे, देवाच्या पुढे आपण देवाचा धावा करतो बेसिकली, अगदी बरोबर. तेवढं माहिती आहे आपल्याला. अगदी पण बरोबर. अजून अशा काय रेमेडीज असतात का की ज्याच्याने आपण बोलतो ना की एक असा ढोंग किंवा जादूटोना टाईपचा, आपण तर बाबा लोकांकडे वगैरे आपण नाही, बिलीव्ह नाही, नाही करत त्या नाही. गोष्टींमध्ये. ते एक जो बोलतात ना की एक आपला ऑरा जो बोलतो आपण, ते सगळं बिलीव्ह करतो सायन्सच्या हिशोबाने. अगदी बरोबर. तर तो क्लीन करता येईल वगैरे अशा काही गोष्टी असतात अगदी का? बरोबर. बाहेरून आपण फिरून आल्यावरती. अगदी बरोबर. त्यामध्ये तुला मी त्यामध्ये एक सांगेल, आपल्याकडे लहानपणापासून आपली आई वगैरे जे काही करते, म्हणजे लहान मुलाला दृष्ट लागली तर ती मीठ मोहरीने दृष्ट काढते. बरोबर. सो मिठाचा एक ऑरा असतो. जेव्हा तुम्हाला कधी असं वाटतंय की आपली बॉडी हेवी होते किंवा अजून काही इफेक्ट करतंय, तुम्ही पाण्यामध्ये मीठ टाका, त्या पाण्याने आंघोळ करा. ओके. ठीक आहे. किंवा स्पेसिफिकली तुम्ही जेव्हा राईडला जाता, तू आणि तुझे फ्रेंड्स, तेव्हा म्हणजे मला जी गोष्ट कामी आली, मला माझ्या गुरुजींनी जे सांगितलं ते मी तुला सांगते. आजही तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये एक चांदीची चैन आहे. ठीक आहे. ह्या गोष्टी माझ्याबरोबर हेवी होतात किंवा थोड्या बऱ्या प्रमाणात झाल्या. त्यांनी मला सांगितलं, दिशा कंटिन्यू एक चांदीचं कडं किंवा एक चांदीची चैन तुझ्या उजव्या हातात घालून ठेव म्हणून. ओके. ठीक आहे. पण हे पण मी सांगते, पण ज्याने त्याने प्रत्येकाने आपापली पत्रिका दाखवून किंवा आपली कुंडली दाखवून ॲज पर दॅट ते उपाय करावेत, ओके. असं फक्त मी सांगते म्हणून नाही. तो तुम्ही चांदी जर एका ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे हातामध्ये वापरली तर चांदीचं कडं स्पेसिफिकली ते निगेटिव्ह एनर्जीज बऱ्यापैकी तुमच्यापासून लांब राहायचा ठेवते. प्रयत्न करते. दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला अजून एक सांगते, गुरुजींनीच सांगितलेली मला, की ती पण माझी पत्रिका बघूनच सांगितलेली. की त्यांनी सांगितलेलं की जेव्हा आपल्याला रात्री वाईट स्वप्न पडतात, ठीक आहे, किंवा काही काही लोकांची झोपेमध्ये असे दचकून जागे होतात. हो, हे तर एकदम. बरेचसे प्रेक्षक आपले अनुभवत असतील या हा, गोष्टी, कॉमन अगदी. आहेत. किंवा तू लास्ट त्याच्यामध्ये सांगितलं की जाभडतात लोक. ठीक आहे. सो त्यांना मी सांगेन की विष्णू सहस्त्रनाम मधलं 99वं एक स्तोत्र आहे. ठीक आहे. ते आहे, मी तुला डिस्क्रिप्शन मध्ये पण देईन, ओके. खाली आपल्या व्ह्युअर्सला देऊया आपण. ते आहे की उत्तारण दुष्कृती हा पुण्य दुःस्वप्न नाशन वीरहा रक्षण संतो जीवन पर्यवस्थित. ठीक आहे. हे जे आहे स्तोत्र, ते तुम्ही रात्री झोपायच्या वेळी जरी मनातल्या मनात जरी बोलून झोपलात, ठीक आहे, तरी पण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणून सांगते, तुम्हाला स्वप्न पडणार नाही, दचकून झोपेत जागे होणार नाही. ठीक आहे. तुमच्या बाजूला जर तुमचं बाळ झोपलेलं असेल तर तुम्ही थोडं असं स्पष्ट आवाजात बोला की जेणेकरून बाळापर्यंत पण तुमच्या किंवा अजून तुझे फॅमिली मेंबर्स असतील त्यांच्यापर्यंत पोहोचेल. इन शॉर्ट काय, ह्या गोष्टी कोणाला हेवी होतात, ज्यांचे ऑरा थोडेसे वीक असतात, असतील. एनर्जी थोडीशी लो असते त्यांना. राईट. हे जरा सायंटिफिकली प्रॉपर बोलतो ना, सायंटिफिकली बोलणं ह्या गोष्टी, सो सायंटिफिक दृष्टिकोन आहे ह्या गोष्टी हा. इकडे बघायचा. एक्झॅक्टली. बरोबर. सो त्या स्तोत्राचा किंवा त्या मंत्राचा किंवा त्या उच्चारांचा आपण म्हणू शकतो, तो एक वलय क्रिएट होतं राईट. तुमच्या बरोबर, आणि ते तुम्हाला एक रात्रभरच चालतं. ठीक आहे. सो तुम्हाला पुन्हा दुसऱ्या रात्री तुम्हाला ते स्तोत्र बोलून झोपावं बरोबर. लागतं. आता हे डिपेंड आहे तुमच्या एनर्जीजवरती की तुम्हाला कोणत्या एनर्जीज हेवी करतात किंवा अजून काही जे काही वेगवेगळं जे काही बरोबर. असेल ते. सो तुम्ही हे 2 उपाय करू शकता. ओके. प्लस तुम्ही जेव्हा घरातून बाहेरून घरात येता तेव्हा तुला माहित असेल की आपली आई लहान मूल आलं की अंगावरून पाणी काढून टाकते. बरोबर. बरोबर. भाकर तुकडा ओवाळून टाकते किंवा पाणी काढून भाताची मूठ काढून काढून टाकायची. टाकतात. बरोबर. ठीक आहे. ते का करायची, तर ह्याच गोष्टीसाठी, जर काही निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरात येणार असेल किंवा त्या लहान बाळाबरोबर किंवा प्रेग्नंट बाईबरोबर किंवा बाळंतिणीबरोबर जर काही आली असेल तर ती बाहेरच्या बाहेर निघून जायची. म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यापासून चालत आलेल्या आहेत आणि त्या सायंटिफिकली प्रूफ आहेत ह्या गोष्टी की एनर्जीज एंटर करू नये. बरोबर. आणि हा एक त्याच्या मागचा हेतू असतो. कारण शेवटी मी मगाशी तुला सांगितलं असं, प्रत्येक गोष्टीचा एक ऑरा असतो. बरोबर. सो ह्या काही गोष्टी ओके. आहेत तू नक्कीच आपले प्रेक्षक पण जे मॅमनी सांगितलेल्या रेमेडीज आहेत त्या वापरात आणाल, आणि कमेंट करून सांगा मला की तुम्हाला आजचे दिशा मॅमच्या ज्या स्टोरीज होत्या त्या कशा वाटल्या आणि आजचा पॉडकास्ट पण कसा वाटला.
सो दिशा मॅम, थँक्स अ लॉट. तुम्ही तुमचा Welcome. वेळ दिल्याबद्दल, तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल. आज आपण इथेच थांबूया आणि पुन्हा एकदा भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये, नवीन पॉडकास्टमध्ये, एका नवीन पर्सनॅलिटी सोबत त्यांचे नवीन अनुभव घेऊन. सो आत्तासाठी बाय.